तर मुलांना आपलं जे चॅप्टर आहे 9वं चॅप्टर सूट व कमिशन हे जे चॅप्टर आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण थोडक्यामध्ये काय घेणार आहोत तर त्याचा सराव घेणार आहोत आणि हे चॅप्टर आपल्याला कितपत समजलं हे देखील आपण घेणार आहोत. तर पहा मुलांना, आपल्याला काही प्रश्न जे आहेत ते विचारले जातील आणि त्याचे काही ऑप्शन आहेत, त्या ऑप्शन आपल्याला योग्य सिलेक्ट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हा प्रश्न कितपत समजला हे मला समजणार आहे. तर पहा, आपला जो पहिला प्रश्न आहे तो आहे 12/100 बरोबर किती. तर इथे आपण पाहू शकतो ऑप्शन दिलेला आहे 12% आणि 1.2. तर काय येणार आहे मुलांना, 12/100 म्हणजेच किती, अगदी बरोबर 12% एवढं आपलं काय येणार आहे, हे योग्य ऑप्शन आपलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण घेणार आहोत. बघा, 1700चे 20% आपल्याला काढायचे आहेत, मग ते किती निघणार आहेत, बघा 34 निघणार आहेत की 340. अगदी बरोबर, 340 जे आहे हे 1700चं 20%ने काय आहे, कमिशन आहे 340 रुपये एवढं. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो देखील आपण घेणार आहोत. विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची किंमत छापलेली असते, तिला त्या वस्तूची डॅश म्हणतात. तिला त्या वस्तूची काय म्हणतात, पहा, छापील किंमत म्हणतात की खरेदी किंमत म्हणतात. अगदी बरोबर, तिला छापील किंमत असे म्हणतात. पहा, विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची काय असते, किंमत छापलेली असते, साहजिकच तिला काय म्हणणार आहोत, छापील किंमत असे म्हणणार आहोत. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे विक्री किंमत आणि बरोबर डॅश. मग काय येणार आहे, बघा ऑप्शन आहे छापील किंमत वजा सूट की खरेदी किंमत वजा सूट. सांगा पाहू मुलांना. अगदी बरोबर, छापील किंमत वजा सूट हे आपलं योग्य आन्सर आहे. बघा, विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट असं आपलं आन्सर येणार आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की आयकर भरणाऱ्या ज्या व्यक्तींचे उत्पन्न ठराविक मर्यादेपर्यंत असते त्यांना आयकरात सूट मिळते, या सुटीला डॅश असे म्हणतात. बघा, दलाली म्हणतात की रिबेट म्हणतात. बघा, आयकर विभाग भरणाऱ्यांसाठी आहे तर त्याला काय म्हणतात, अगदी बरोबर, रिबेट असे म्हणतात. पहा, आयकर भरणाऱ्या ज्या व्यक्तींचे उत्पन्न ठराविक मर्यादेपर्यंत असते त्यांना आयकरात सूट मिळते, या सुटीला रिबेट असे म्हणतात. आणि जो आपला पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण पाहणार आहोत की सूट शेकडा x असेल तर x/100 बरोबर मिळालेली सूट छेद काय. बघा, छापील किंमत की विक्री किंमत, मिळालेली सूट छेद छापील किंमत हे आपले काय आहे, योग्य आन्सर आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे मुलांना तो भला असा आहे की विकणारा व खरेदी करणारा यांना एकत्र आणण्याचे काम जी व्यक्ती करते तिला डॅश असे म्हणतात. बघा, तिला दुकानदार म्हणतात की मध्यस्थी किंवा दलाल म्हणतात. अगदी बरोबर, तिला मध्यस्थी किंवा दलाल असे म्हणतात. पहा, विकणारा व खरेदी करणारा यांना एकत्र आणण्याचे काम जी व्यक्ती करते तिला मध्यस्थी किंवा दलाल असे म्हणतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत. बघा, 1200 रुपयावर 10% सूट म्हणजे किती. बघा, 120 रुपये की 100 रुपये, काय असणार आहे, अगदी बरोबर 120 रुपये हे असणार आहे. बघा, 1200 रुपयावर 10% सूट म्हणजे 120 रुपये. आता पुढचा देखील आपण प्रश्न पाहणार आहोत. बघा, छापील किंमत ₹2700, विक्री किंमत ₹2400, तर जी सूट आहे ते आपल्याला किती मिळणार आहे, किती असणार आहे. बघा, ते 300 रुपये असणार आहे की 400 रुपये असणार आहे. आपल्याला 2700 मधून 2400 वजा करायचे आहे, किती येणार आहे, अगदी बरोबर 300 आपल्याला काय मिळणार आहे, तर सूट मिळणार आहे. आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो देखील आपण इथे घेणार आहोत. बघा, 9000 रुपयावर 2% दलाली म्हणजे किती रुपये रक्कम द्यावी लागणार आहे. आता 9000 आहे, 9000वरती 2% दलाली द्यायची आहे, मग किती रुपये आपल्याला द्यावे लागणार आहेत, ते 1800 रुपये द्यावे लागणार आहेत की 180 रुपये. अगदी बरोबर, 180 रुपये जे आहे ते आपल्याला 9000 रुपयावर 2% दलाली द्यावी लागणार आहे, किती, 180 रुपये. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण सरावाच्या माध्यमातून आपलं जे प्रकरण आहे सूट व कमिशन हे जे चॅप्टर आहे ते आपण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतलेलं आहे. आता आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपलं जे चॅप्टर आहे 9वं प्रकरण सूट व कमिशन हे अधिक चांगल्या पद्धतीने आणखी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आहोत. तर पहा मुलांनी, इथे आपल्याला 5 खेळ दिलेले आहे आणि या खेळापैकी आपल्याला एक सिलेक्ट करायचा आहे आणि त्यावरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहे. तर पहा मुलांनो, हा गेम जो आहे तो आपण सिलेक्ट केलेला आहे आणि याद्वारे आपण काय करणार आहोत, तर काही प्रश्न आपल्याला विचारले जातील, त्याची उत्तरे जी आहेत ते आपल्याला द्यायची आहेत. तर पहा मुलांनो, 300चा शेकडा 4 म्हणजे डॅश आणि ऑप्शन आपल्याकडे आहे 12, 304, 120 आणि 1200. मग 300चा शेकडा 4 म्हणजे काय असणार आहे बघा. हा शून्य आपण शेकड्यामधला कट केला, किती येणार आहे, 4×12. मग आपला आन्सर काय आहे, अगदी बरोबर पहिला आहे 12, म्हणजेच 12 हे आपलं योग्य आन्सर आलेलं आहे. पुढचा देखील आपण प्रश्न घेणार आहोत. पहा, रफिकने शेकडा 4 दलाली घेऊन दलाली मार्फत 15,000 रुपये फुले विकली, तर दलालीची जी रक्कम आहे ती किती होणार आहे. आणि ऑप्शनमध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये दिलेला आहे आपल्याला 6,000 रुपये, दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे 10,000 रुपये, तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे 600 रुपये आणि चौथ्या ऑप्शनमध्ये आहे 14,400. मग योग्य ऑप्शन काय आहे, अगदी बरोबर 600 रुपये हे आपलं काय आहे, तर राईट आन्सर आहे. जो आपला तिसरा प्रश्न आहे तो देखील आपण घेणार आहोत. 2300 रुपये छापील किमतीचा मिक्सर, 2300 रुपये छापील किमतीचा मिक्सर आपल्याला मिळालेला आहे 1955 रुपयाला. तर गिऱ्हाईकास किती सूट मिळालेली आहे. ऑप्शन 4 दिलेले आहे. पहा, 445, 545, 345 की 245. आपल्याला काय करायचं आहे, 2300 मधून 1955 मायनस करायचं आहे. किती आलं उत्तर, अगदी बरोबर 345 हे आपले काय आहे, तर योग्य आन्सर आहे. जो पुढचा प्रश्न आहे तो आपला असा आहे की दुकानदार डॅश किमतीवर सूट देतात. दुकानदार कशावर सूट देतात. पहा, छापील, खरेदी, दलाली की विक्रीच्या किमतीवर. कशावर दुकानदार सूट देतात, अगदी बरोबर छापील किमतीवर दुकानदार काय करत असतात, तर सूट देत असतात. म्हणून आपलं उत्तर आहे छापील. छापील किमतीवर दुकानदार आपल्याला सूट देतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे शेकडा 47 म्हणजे. शेकडा 47 म्हणजे 47 अधिक 100 की 47 गुणिले 100 की 47 भागिले 50, 47 भागिले 100. मग योग्य आन्सर काय असणार आहे, अगदी बरोबर 47 भागिले 100 हे आपले योग्य आन्सर आहे. आणि पुढचा देखील आपण प्रश्न घेणार आहोत. तो आहे कमिशन डॅश देण्यात येते. कमिशन कसे देण्यात येते. पहा, उत्पादकाला, शेकडेवारीत, कंपनीला की किरकोळ रकमेत. कसे देण्यात येते, अगदी बरोबर शेकडेवारीमध्ये जे सूट आहे ती देण्यात येते. म्हणून आपलं योग्य आन्सर काय आहे, तर शेकडेवारी हे आपलं योग्य आन्सर आहे. आणि आपला पुढचा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. रिबेट म्हणजे एक प्रकारची काय आहे, ती दलाली आहे, सूटच आहे, विक्री आहे की कमिशन आहे. बघा, काही पॉईंट, काही मुद्दे स्पष्टीकरण करत असताना आपल्याला रिबेट म्हणजे काय हे देखील आपण अभ्यासलेलं होतं. रिबेट म्हणजेच काय, तर एक प्रकारची, अगदी बरोबर, सूटच. एक प्रकारचे काय आहे, तर एक प्रकारची सूटच आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आपण अभ्यासणार आहोत. शेतमालाची विक्री ज्या मध्यस्थामार्फत होते त्या व्यक्तीस डॅश असे म्हणतात. आणि ऑप्शन आहेत मध्यस्थ, खरेदीदार, दुकानदार की रिबेट. बघा, एखादा व्यक्ती काय करत असतो, कंपनी आणि ग्राहक यांच्यामध्ये असतो, मग त्याला काय म्हटलं जातं, मध्यस्थी किंवा एजंट असं म्हटलं जातं. म्हणजे मध्यस्थ हे काय आहे, आपलं राईट आन्सर आहे. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत. सूट बरोबर छापील किंमत वजा काय येणार आहे. बघा, खरेदी किंमत, दलाली, कमिशन की विक्री किंमत. काय येणार आहे बघा मुलांना, सूट बरोबर छापील किंमत, खरेदी किंमत, दलाली, कमिशन की विक्री किंमत. अगदी बरोबर, विक्री किंमत हे आपलं काय आहे, राईट आन्सर आहे. छापील किंमत वजा विक्री किंमत. आता जे पुढचा प्रश्न आहे आपला शेवटचा तो आहे वस्तूच्या छापील किमतीच्या 20% किंमत कमी घेऊन वस्तू विकणे. म्हणजेच बघा काय, 20% सूट, शेकडा 20 सूट, रुपये 20 दलाली की शेकडा 20 कमिशन. काय असणार आहे, अगदी बरोबर शेकडा 20 काय असणार आहे,
सूट असणार आहे. म्हणून आपलं योग्य आन्सर काय आहे? 20% सूट हे आपले योग्य आन्सर आहे. तर इथे आपण पाहू शकतो की अशा प्रकारे आपलं जे प्रकरण आहे 9वं चॅप्टर सूट व कमिशन हे आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव आपण घेतलेला आहे आणि खेळाच्या माध्यमातून सुद्धा हे प्रकरण आपण समजून घेतलेलं आहे. आता या प्रकरणावरती आपण परीक्षा देखील घेणार आहोत. तर पहा मुलांना, तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातील आणि 10 पैकी तुम्हाला 10 मार्क्स हे मिळवायचेच आहे. बघा, आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि उत्तरे देखील तुम्हाला सांगायची आहे. बघा, शेतमालाची विक्री ज्या मध्यस्थामार्फत होते त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं? बघा, मध्यस्थ, खरेदीदार, दुकानदार की रिबेट, काय म्हटलं जातं सांगा पाहू? अगदी बरोबर, त्याला मध्यस्थ असं म्हटलं जातं. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत. बघा, काय आहे आपला पुढचा प्रश्न की सूट बरोबर छापील किंमत आणि पुढे काय येणार आहे? खरेदी किंमत, दलाली, कमिशन की विक्री किंमत? अगदी बरोबर, काय येणार आहे? तर विक्री किंमत हे येणार आहे. बघा, सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की 2300 रुपये छापील किमतीचा मिक्सर 1955 रुपयाला ग्राहकाला मिळाला, तर मग त्याला किती सूट मिळालेली आहे? बघा, आपल्याला 2300 मधून 1955 जे आहे ते मायनस करायचे आहे. मग किती उत्तर येणार आहे पाहूया. 445 येईल, 545 येईल, 345 येईल की 245 येणार? सांगा पाहू. अगदी बरोबर, 345 रुपये येणार जेव्हा आपण 2300 रुपयामधून 1955 ही संख्या वजा केल्यानंतर. सूट किती मिळणार आहे ग्राहकाला? तर ग्राहकाला सूट मिळणार आहे 345 एवढी. आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे 300चा शेकडा 4 म्हणजे किती? आता 4/100 म्हणून दोन्ही साईडचे जे शून्य आहे ते आपल्याला कट करायचे आहे. 4×12 म्हणजे ऑप्शनमध्ये आपलं 12 आलेलं आहे. बघा, 12, 304, 120, 1200 काय आहे मुलांना? अगदी बरोबर, 12 हे आपलं योग्य ऑप्शन आहे. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे रिबेट म्हणजे एक प्रकारची डॅश असते. तर रिबेट म्हणजे काय असते? आपण अभ्यासलेलं आहे. ती दलाली असते, सूटच असते, विक्री असते की कमिशन असते? तर रिबेट म्हणजे एक प्रकारची सूटच असते, म्हणून सूट हे आपलं योग्य ऑप्शन आहे. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की रफिकने शेकडा 4 दलाली घेऊन दलालामार्फत 15,000 रुपयांची फुले विकलेली आहे. तर दलालीची जी रक्कम आहे ती किती द्यावी लागणार आहे? ती 6,000 रुपये, 10,000 रुपये, 600 रुपये की 14,400 रुपये? तर सांगा पाहू मुलांना, शेकडाप्रमाणे आपण काढलं तर किती मिळालेलं आहे? 600 रुपये एवढं मिळालेलं आहे. म्हणजे 600 रुपये दलाली मध्यस्थी जी आहे ती द्यावी लागणार आहे. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे दुकानदार डॅश किमतीवर सूट देतात. दुकानदार कशावर सूट देतात? ते छापील, खरेदी, दलाली की विक्रीच्या किमतीवर सूट देतात? अगदी बरोबर, दुकानदार जे आहेत ते छापील किमतीवर काय करतात? तर दुकानदार छापील किमतीवर सूट देत असतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत. वस्तूच्या छापील किमतीच्या 20% किंमत कमी घेऊन वस्तू विकणे म्हणजे डॅश. तर पहा, ₹20 सूट, शेकडा 20 सूट, ₹20 दलाली की शेकडा 20 कमिशन? म्हणजेच आपण म्हणू शकतो की वस्तूच्या छापील किमतीच्या 20% किंमत कमी घेऊन म्हणजे आपल्याला किती टक्के इथे सूट मिळालेली आहे? तर शेकडा 20 इथे आपल्याला काय मिळालेलं आहे? तर शेकडा 20 सूट मिळालेली आहे. तर पुढचा आपला जो प्रश्न आहे तो असा आहे कमिशन म्हणजे डॅश देण्यात येते. कमिशन म्हणजे काय देण्यात येते? पहा, उत्पादकाला शेकडेवारीत, कंपनीला की किरकोळ रकमेत? तर कमिशन म्हणजे हे आपल्याला शेकडेवारीमध्ये कमिशन द्यावं लागत असतं, जसे की 10%, 5%, 1%, 2% अशा प्रकारचे आपल्याला कमिशन शेकडेवारीमध्ये द्यावं लागत असतं. आता जो आपला शेवटचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत. शेकडा 47 म्हणजे कसं असतं? शेकडा जो 47 आहे त्याची जी मांडणी आहे गणितीय भाषेत बघा कशी असते. 47 + 100, 47 × 100, 47 भागिले 50, 47 भागिले 100 काय येणार आहे? अगदी बरोबर, 47 भागिले 100 हे काय आहे? शेकडा प्रमाण आहे. तर पहा मुलांना, अशा प्रकारे तुम्हाला 10 पैकी 10 मार्क्स मिळालेले आहे.
तर पहा मुलांना, आपलं जे 9वं चॅप्टर आहे सूट व कमिशन हे आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून आपण हे प्रकरण शिकलेलो आहोत आणि त्यावर परीक्षा देखील आपण घेतलेली आहे. आता इथे आपण काही प्रश्न उत्तरे देखील समजून घेणार आहोत. तर पहा मुलांना, इथे आपल्याला काही प्रश्न उत्तरे जे आहेत ते समजून घ्यायचे आहेत. तर जो आपला पहिला प्रश्न आहे तो असा आहे की जर विक्री किंमत ₹900 तर सूट %20, मग छापील किंमत आपल्याला इथे काढायची आहे, जे आपण इथे काढून घेतलेली आहे. आपण इथे बघू शकतो सूट ₹20 म्हणजे किंमत, विक्री किंमत जी आहे ती ₹80 व जी छापील किंमत आहे ती ₹100. मग विक्री किंमत ₹900 असताना छापील किंमत आपण X मानलेली आहे आणि 80/100 बरोबर 900/X. आता तिरकस गुणाकार आपल्याला करायचा आहे. 80X बरोबर किती होणार आहे, तर 90,000 होणार आहे. मग 90,000/100 बरोबर किती, तर ₹1125 एवढं काय होणार आहे, तर छापील किंमत निघालेली आहे ₹1125. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण घेणार आहोत. कमिशन म्हणजे काय? तर कमिशन म्हणजे काय आपल्याला माहितीच आहे की एखादी वस्तू आणि ग्राहक किंवा एखादा जो काही कंपनी असतो, प्रोडक्टर असतो, त्याच्यामधला जो काही व्यक्ती असतो जो ग्राहकांपर्यंत माल पोहोचवतो किंवा कंपनीपर्यंत माल पोहोचवतो, त्यालाच काय म्हणतात, तर त्यालाच एजंट म्हणतात. आणि त्याला काय दिलं जातं, त्या बदल्यामध्ये टक्केवारीमध्ये कमिशन दिलं जातं. आपल्याला सांगितलेलं आहे कमिशन म्हणजे काय. तर वस्तूचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला आपला माल स्वतः विकणे शक्य नसते. आता कुठलीही कंपनी असतो, तो जो माल आहे तो कंपनी स्वतः विकत नाही, म्हणून तेव्हा ती कंपनी काही व्यक्तीवर आपला माल विकण्याची काय करते, जबाबदारी सोपवते. आणि या सेवेबद्दल त्या व्यक्तीस काय मिळतो, मोबदला मिळतो किंवा त्याला त्या शेकडेवारीमध्ये काय मिळतं, कमिशन मिळतं. त्यालाच आपण काय म्हणतो, जे काही पैसे त्या सेवेबद्दल त्या व्यक्तीला मिळतात त्यालाच कमिशन असे म्हणतात. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे दलाली किंवा अडत म्हणजे काय. तर बघा, दलाली किंवा अडत म्हणजे काय, तर धान्य, भाजीपाला, फळे, फुले वगैरे शेतमालाची विक्री केल्याबद्दल मध्यस्थाला जे कमिशन मिळते त्यालाच काय म्हटलं जातं, अडत किंवा दलाली असं म्हटलं जातं. जसं की फुलं आहे, फुलांचा खूप मोठा बिझनेस आहे, तर ते डायरेक्ट मार्केटमध्ये न विकता ते काय करतात, ग्राहकांपर्यंत जो मध्यस्थ व्यक्ती आहे तो काय करत असतो, पोहोचवत असतो आणि त्याला टक्केवारीच्या स्वरूपात जे काही मोबदला मिळतो त्यालाच काय म्हटलं जातं, तर त्याला अडत किंवा दलाली असे म्हटलं जातं. दलाल काय करत असतो, तर एखादी वस्तू जी आहे ती मध्यस्थ म्हणून विकतो, त्याला त्या बदल्यात दोन्हीकडनं काय मिळत असतं, दोन्ही पार्टीकडनं त्याला कमिशन मिळत असतं, दलाली मिळत असते. म्हणजे जो खरेदी करतो तोही त्याला काय देत असतो, कमिशन देत असतो, दलाली देत असतो. आणि जो विकत घेत असतो तो देखील त्याला देखील काय द्यावी लागत असते, तर दलाली द्यावी लागत असते किंवा कमिशन द्यावं लागत असतं. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे रिबेट म्हणजे काय. तर रिबेट म्हणजे काय, तर एक प्रकारचे सूटच आहे, हे देखील आपल्याला माहीत आहे. तरी देखील बघा, दुकानदाराला छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी मिळते त्याची भरपाई शासन करत असते. मग अशी योजनेखाली ग्राहकाला जी सूट मिळते तिला काय म्हटलं जातं, रिबेट असं म्हटलं जातं. मग आयकर भरणाऱ्या ज्या व्यक्तींचे उत्पन्न ठराविक मर्यादेपर्यंत असते त्यांना आयकरामध्ये काय मिळतं, तर आयकरमध्ये सूट मिळते. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे तो आहे राजाभाऊने आपला फ्लॅट दलालामार्फत वसंतरावांना 88 लाख रुपयात विकला. किती, तर 88 लाख रुपयात त्याने विकला. दलालीने दोघांकडनं 2% दलाली घेतली, तर दलालास एकूण किती रक्कम मिळाली, हे आपण याचे उत्तर काढून घेतलेले आहे. बघा, फ्लॅटची जी एकूण किंमत आहे ती आहे 88 लाख रुपये. मग दलाली किती द्यावी लागली, तर 2% त्याने काय घेतलेले आहे, दलाली घेतलेली आहे. म्हणून दलाली बरोबर 88 लाख गुणिले 2/10
100. हा शून्य कट केला आपण, हा शून्य कट केला. मग आपण 1,80,000 8,800ला आपण काय केलेलं आहे, तर 8,800ला आपण 2ने गुणलेलं आहे. मग आपल्याला किती रुपये दलाली द्यावी लागणार आहे, तर 17. तर आपल्याला किती रुपये दलाली द्यावी लागणार आहे, तर 1,76,000 रुपये एवढी काय करावी लागणार आहे, दलाली द्यावी लागणार आहे. बघा, परंतु दलाली दोघांकडून घेतलेली आहे. त्याने एकाकडून 2% दलाली घेतली आहे का, नाही, त्याने दोघांकडनं दलाली घेतलेली आहे. म्हणून 1,76,000 रुपये अधिक 1,76,000 रुपये बरोबर किती होतात, तर 3,52,000 रुपये होतात. म्हणजे 2% दलाली या मध्यस्थाला मिळालेली आहे. तर दोघीकडनं त्याला 2% दलाली मिळत राहिली, म्हणून त्याला किती टक्के एकूण रक्कम मिळालेली आहे, तर 3,52,000 रुपये एवढी मध्यस्थाला दलाली मिळालेली आहे, एजंटला दलाली मिळालेली आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपलं जे 9वं प्रकरण आहे सूट व कमिशन, हे या प्रकरणामध्ये हे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे, त्याच्यावरती सराव घेतलेला आहे, खेळाच्या माध्यमातून ते आपण शिकलेलो आहोत आणि त्यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे. तसेच आपण काही प्रश्न उत्तरे जे आहेत ते त्यांचं देखील आपण इथे स्पष्टीकरण घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं जे 9वं चॅप्टर आहे सूट व कमिशन हे पूर्ण झालेलं आहे. तर लवकरच एका नवीन पाठामध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.